नागपूर शहरातील माणकापूर परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी भर रस्त्यात छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आरोपीने मुलीचा पाठलाग करत तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे। ही घटना 21 एप्रिल रोजी सायंकाळी माणकापूर पोलीस स्टेशन जवळ सिम्बा दूध डेअरी रिंग रोड परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार 16 वर्षीय पीडित मुलगी शाळेतून पायी घरी जात असताना आरोपी शैलेश कुमार नेवरराम पटेल वय 37 वर्ष हा आपल्या ऍक्टिव्हा स्कूटीवरून तिचा पाठलाग करीत होता। आरोपीने मुलीला अडवत कुठे जात आहे मी सोडतो असे म्हणत अश्लील टिप्पणी केली। त्यानंतर त्याने मुलीच्या अंगावरील दुपट्टा ओढला आणि तिच्या मागील भागावर हात लावून छेडछाड केली। या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली आणि तिने तत्काळ घरी जाऊन कुटुंबियांना माहिती दिली। घटनेनंतर पीडिताच्या तक्रारीवरून माणकापूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला। सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। 16 वर्ष 6 महिन्याची मुलगी आहे, जी पीडित मुलगी आहे आणि माणकापूर परिसरात राहणारी आहे। ती मुलगी दुपारी रस्त्याने चालत असताना सुमारे दुपारी 3 वाजता एक आरोपी आहे शैलेश कुमार नेवराम पटेल वय 39 वर्ष हा बिडगाव नागपूर येथील राहणार आहे। हा त्या मुलीचा पाठलाग करत होता आणि पाठलाग करत कहाँ जा रही हो, मैं तुमको छोड़ दूं क्या आगे, अशा प्रकारे बोलून तिच्या शरीराला घाणेरडा स्पर्श केलेला आहे। याबाबत माहिती मिळाल्यानंतर डायल 112ला त्याचा कॉल झाला होता आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही लोक देखील जमलेले होते। आमची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली, त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। त्याच्याकडे विचारपूस केली, त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। काही प्रमाणात तो नशेच्या अधीन म्हणजे दारू पिलेला होता, त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली आहे। जी पीडित मुलगी आहे ती तिच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशनला काही वेळातच आली। तिची तक्रार घेऊन गुन्हा नंबर 140/2026 कलम 74, 75, 1, 75, 2, 78, 1 आणि पोक्सो कायदा कलम 8/12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। आज रोजी आरोपीला मान्य न्यायालयात हजर केले। आरोपीला न्यायालयीन कोठडी मंजूर झालेली आहे आणि याचा पुढील तपास चालू आहे।